तर पहिल्या एक्सप्लेनरला सुरुवात करूया। भारत स्वतंत्र होऊन पुढच्या वर्षी 80 वर्ष पूर्ण होतील, तरीही आपण अजून कशात अडकलोय तर तुझी जात कोणती किंवा माझा धर्म कोणता। आता त्याच्या जोडीला आणखी एक नवा प्रश्न आणि एक नवी लढाई सुरू झाली आहे। ती लढाई म्हणजे तुमचा रंग कोणता। या सगळ्या प्रकरणात नेमकी काय स्थिती आपण पहिल्यांदा एक नजर टाकूया। लढाई रंगाची कशी आहे पहा। नारिंगी, हिरवा, पांढरा की निळा ही ती रंगाची लढाई आहे। कशी ते तुम्हाला मी सविस्तर सांगतो। आणि या सगळ्याला कारण ठरले ते मराठी माणसाच्या दादरमध्ये मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्या। घाटकोपरमध्ये जैन समाजाने मारलेल्या पांढऱ्या पट्ट्यांचं लोण आता मराठी माणसाच्या दादरमध्ये सुद्धा येऊन पोहोचलंय। या संदर्भातली नेमकी बातमी काय ते आधी समजून घ्या। बातमी काय पहा। दादरमधल्या पाबरेकर मार्गावर गोपालधाम इथं एक सोसायटी आहे। सोसायटीमध्ये बहुतांश जैन समाज राहतो। सोसायटीच्या बाहेरच्या रस्त्यांवर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या मारण्यात आल्या। जैन धर्मांच्या लोकांनी या पट्ट्या मारल्याचा आरोप आहे आणि सोसायटीच्या बाहेरही या पट्ट्या कशा। हा रस्ता महापालिकेचा आहे, त्यामुळे असा प्रश्न विचारला गेला की महापालिकेच्या रस्त्यांवर किंवा सार्वजनिक रस्त्यांवर या पट्ट्या कशा मारल्या गेल्या, हा तो नेमका वाद आहे। आणि याच प्रश्नावरून सध्या दादरमधल्या या पांढऱ्या पट्ट्यांवरून राजकीय लढाई सुरू झाली आहे। ही लढाई आहे ती जैन विरुद्ध मराठी अशी। बरं, जिथे या पांढऱ्या पट्ट्या मारण्यात आल्यात तिथून मनसेचं ऑफिस अगदी हाकेच्या अंतरावर आहे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं निवासस्थान म्हणजे शिवतीर्थ सुद्धा इथून अगदी जवळच आहे। त्यामुळे मराठमोळ्या दादरमध्ये ही असली थेरं खपवून घेतली जाणार नाहीत असं म्हणत मनसेचे नेते दादरमधल्या या सोसायटीत पोहोचले आणि त्यानंतर वाद सुरू झाला। त्यानंतर महापालिकेचे कर्मचारी दाखल झाले आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पांढऱ्या पट्ट्यांवर करडा रंग फासायला सुरुवात केली। तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकता की महापालिकेचे कर्मचारी कशा पद्धतीने काम करताना दिसतायत। महापालिकेचे कर्मचारी हे पांढऱ्या पट्ट्या मिटवून टाकतायत आणि त्यावर आता करडा रंग फासला जातोय। त्यामुळे तुर्तास तरी हा वाद इथं शमलाय असं म्हणता येईल। पण मुळात जैन लोक या पांढऱ्या पट्ट्या का मारतात किंवा त्याची काय कारणं आहेत हे आधी आपण पाहूयात। पहा, पांढऱ्या पट्ट्या का मारतात। जैन धर्मात पांढरा रंग हा पावित्र्य, शांतता, अहिंसा आणि साधेपणाचं प्रतीक आहे। त्यामुळे या पांढऱ्या रंगाला महत्त्व आहे। जैन धर्मातले साधू किंवा साध्वी हे पांढरे कपडे घालतात। हाही एक वेगळ्या पद्धतीनं पांढऱ्या रंगाचं महत्त्व अधोरेखित करणारा प्रकार आहे। जैन धर्मात किडे किंवा मुंग्यांना मारणं म्हणजे पाप आहे। जैन धर्म हा अहिंसा मानतो आणि त्यामुळे रस्त्यांवर पांढऱ्या पट्ट्या मारल्या की किडे मुंग्या नीट दिसतात, म्हणजे त्यांच्यावर पाय पडणार नाही याची दक्षता म्हणून या पांढऱ्या पट्ट्या मारल्या जातात असं त्यांचं म्हणणं आहे। आणखीन मुद्दा काय पहा, जपून पावलं टाकता येतात या पांढऱ्या पट्ट्यांमुळे, कारण पांढरा रंग उष्णता कमी सुद्धा करतो आणि आपल्याला माहिती आहे की अनवाणी चालणाऱ्या साधू साध्वींच्या पायाला त्यामुळे थंडपणा मिळतो। ही कारणं काही आहेत पांढऱ्या पट्ट्या का मारल्या जातात या सगळ्याची। ही झाली जैन धर्म आणि पांढऱ्या रंगांसंदर्भातली कारणं। पण तिथल्या जैन रहिवाशांचं नेमकं काय म्हणणं आहे तेही आपण ऐकून घेऊया। इसलिए किया जाता है, क्या कारण क्या है? वहाँ पे अगर वहाँ पे वाइट लगा नहीं है तो वहाँ पे पानी गिरता है तो ग्रीन होता है। हम यहाँ पे कपड़े सुखाते हैं, चलते हैं, यहाँ पे कपड़े सुखाते हैं तो हम खुद गिर जाते हैं, इसके लिए हम लगाते हैं सेफ्टी के लिए अपना। यहाँ पे भी सब ग्रीन ग्रीन वहाँ पानी गिरता है, यहाँ पे पानी जमा होता है तो वहाँ पे ग्रीन ग्रीन होता है, इसके लिए हम खुद गिर ना जाए। मेरी दादी है जो 80 साल की है, वो भी चलती है तो वो खुद गिर ना जाए इसके लिए हम ये लगाते हैं। हमारे खर्चे से करते हैं हम लोग, तो मुफ्त में तो नहीं होता है, तो हम क्यों करते हैं? वो बारिश के टाइम पे ही करते हैं, बाद में निकल जाता है। नहीं, लेकिन इस वजह से कुछ राजनीतिक लोगों को अलग सा उनका कहना है। अभी वो सबका तो हम लोग को नहीं, हम लोग हमारा लॉजिकल विचारो। हम लोग गुरु यहाँ पे थोड़ी आएंगे तो फिर हम यहाँ पे क्यों करेंगे? हम लोग इधर भी सुखाते हैं, अभी इधर मेरी भी कपड़ा दादी है। या हम कोई भी गिर जाएंगे तो कौन जवाब देना? वो राजनीतिक गुरु वाले आने वाले हमें कुछ बोलने के लिए, तो फिर हमें कौन संभालने वाला? हमें खुद को ही संभालना पड़ेगा। तर आपण ऐकलं की इथल्या जैन रहिवाशांचं नेमकं काय म्हणणं आहे। त्यांचं म्हणणं आहे की पांढरा रंग मारल्यामुळे पावसाळ्यात त्यावर शेवाळही साचत नाही, त्यामुळे आम्ही पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या मारतो। त्यानंतर आम्ही इथल्या मराठी रहिवाशांच्या सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेतल्यात। ते काय म्हणाले आपण पाहूयात। सकाळी 5:30 वाजता आलं का तुम्हाला इथे युरिन दिसणार।
हां संडास वगैरे करून देतात. त्यांच्या तिथे आम्ही कंप्लेंट केली, त्याच्यानंतर ते बेसिन चालू केलं आतमध्ये, पण ते तिकडे नाही टाकत, ते बाहेरच टाकतात. त्यांचे कपडे वगैरे धुणार आतमध्ये त्यांचं आहे, त्या भांड्यात घेऊन येणार. आता तुमच्या समोर त्यांनी टाकलं, त्याला मी प्रूफ द्यायला थोड्या वेळ अगोदर तुम्ही बघितलं असताना तर तुमच्या समोर त्यांनी कॅमेऱ्यासमोर सगळ्यांच्या समोर त्यांनी युरिन बाहेर टाकलं. त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही तुमच्या बेसिनमध्ये काय नाही टाकत, ते म्हणतात की आमच्या धर्मामध्ये ते अलाउड नाही आहे आणि ते नॉर्मली सुकून जातं. जर हो रस्त्यावर टाकतं ते सुकून जातं, तर युरिन जर टाकणं अलाउड आहे का? मग युरिन टाकणं अलाउड आहे का हे BMCमध्ये जर कोणी उलटी केली, जर कोणी स्पिट केलं तरी पण त्यांच्यावरती फाईन येतो. मग तुम्ही युरिन कसं काय टाकू शकता? आपण मच्छीचं पाणी रस्त्यावर आणून टाकलं तर चालेल का? नाही ना. हे कपड्याचं पाणी, भांड्याचं पाणी येऊन रस्त्यावर टाकतात कोपऱ्यात तिथे मध्ये, ते चालतं? मग 6 स्पीकरचं शनिवार रविवार त्यांचा स्पीकर असतो चालू, त्यांना स्पीकर लावण्याची परमिशन कोण देत आहे? हा सायलेन्स झोन आहे, इकडे बाजूला शाळा आहे, हॉस्पिटल आहे. मग सायलेन्स झोन मध्ये 6 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत कोण स्पीकर लावायला करून सुद्धा ऐकत केलेले आहेत. पोलिसांकडे तक्रार आहे, पोलीस स्वतः परमिशन देतात. त्या परमिशन मध्ये पण लिहिलेलं आहे की तक्रार जर तुमची आली तर तुम्हाला लगेच लाऊडस्पीकर बंद करायला लागेल. तरी सुद्धा ते लोक होतं, ते म्हणतात तुम्ही पोलिसांना सांग, पोलिसांच्या बापाला सांगा, आम्ही घाबरत नाही, या शब्दात त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून यांनी RTOला एक कंप्लेंट केली. टर्नवर त्यांनी गाड्या पार्किंग केलेल्या असताना 2 बायका तिथे पडल्या. त्याच्यानंतर RTOनी ॲक्शन घेतली आणि येऊन बघून ते कॅन्सल करायला परत पुन्हा ते जसं आहे तसंच चालू ठेवलेलं आहे. तर आपण ऐकलं काय इथले जैन मराठी लोक म्हणतायत. इथले जैन रहिवासी खरंच जर असं करत असतील तर ते भयानक आणि धक्कादायक आहे. विशेष म्हणजे बाथरूममधली लघवी किंवा बाथरूममधलं पाणी आम्ही बाहेर टाकतो अशी कबुली स्वतः जैन साध्वीने दिली आहे. पाहूयात. आतमध्ये बाथरूम मध्ये का नाही टाकलं? तुम्हाला जे टाकायचं ते. आम्ही बाथरूम यूज करत नाही. आमच्या बाथरूम मध्ये पण अशीच व्यवस्था असते की जिथं आम्ही पाणी टाकतो आणि तिथं ते सुकून जातं. तर ते एवढं पाणी आहे तर त्यांनी सांगितलं मला सर इथं एवढी धूप येते तर तुम्ही इथं टाकू शकता. आतमध्ये पण धूप असते, आत येऊन बघा. बाथरूम मध्ये टाकलं तर काय होणार? बाथरूम मध्ये काय टाकलं तर काय होणार ते एवढं मोठं समजवायचं आता हे रोडवर पॉसिबल नाही. ती बालदी जी आहे ती पूर्ण अर्धी पण नाहीये, ती कमी आहे. किमान ती 20 का 30% भरलेली बालदी आहे जी तुम्ही बाहेर आता ओतणार होता. मग ते 20-30% बालदी भरलेली आहे ती तुम्ही तुमच्या बाथरूम मध्ये पण टाकू शकत होता ना. आम्हाला धूप बाथरूम मध्ये नाही, पण धूप मध्ये टाकणं ही अनिवार्य नाही ना. आमच्या रिलीजियस प्रमाणे अनिवार्यच आहे. पब्लिक प्लेस नाहीये दीदी, ते पब्लिक प्लेस नाहीये. आम्ही पब्लिक प्लेस आहे, मुंबई महानगरपालिकेचा फुटपाथ आहे. ही प्रॉपर्टी मुंबई महापालिकेची हे बघा, आहे. आम्हाला आमच्या ट्रस्ट मंडळ तर्फून आम्हाला जे पण इन्फॉर्मेशन दिले जातात. गुरुदेव पधारो ना. काय स्थिती आहे आपण पहा. म्हणूनच महापालिकेला आणि इथल्या लोकप्रतिनिधींना किंवा सरकारला काही प्रश्न विचारावेसे वाटतात. प्रश्न काय आहेत ते सुद्धा आपण पाहूयात. जैन धर्मीय खरंच रस्त्यावर लघवी टाकत असतील तर त्यांच्यावर कारवाई करणार का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. रस्त्यावर थुंकल्यावर महापालिका दंड आकारते, रस्त्यावर लघवी करणाऱ्यांना दंड आकारला का जात नाही, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. सायलेन्स झोनमध्ये शनिवार रविवार जैन धर्मियांना लाऊडस्पीकरची परवानगी कशी मिळते? जर मशिदीवरचे भोंगे चालत नसतील तर मग हे भोंगे का चालतात? वारंवार तक्रारी करूनही मराठी रहिवाशांच्या तक्रारी पोलीस का घेत नाहीत? पोलिसांच्या कार्यपद्धतीवर पण हा प्रश्न आहे. आम्ही पोलिसांच्या बापालाही घाबरत नाही, ही मुजोरी येते कुठून, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण या माध्यमातून मुजोरी दाखवण्याचा प्रयत्न आहे का, असा सुद्धा एक मुद्दा या निमित्तानं अधोरेखित करावा असा वाटतो. आणि म्हणूनच जैन धर्मियांनी मारलेल्या या पांढऱ्या पट्ट्यांना मनसेचा तीव्र विरोध आहे. मनसेचं असं म्हणणं आहे की तुमचा धर्म तुमच्या घरी ठेवा आणि असले प्रकार करून जाहीरपणे ताकद दाखवण्याचा प्रयत्न करू नका. या संदर्भात मनसेचे मुंबई महानगर प्रमुख संदीप देशपांडे यांचं काय म्हणणं आहे हे आम्ही जाणून घेतलंय. पाहूयात. मनसेचे संदीप देशपांडे आपल्याबरोबर आहेत. पांढऱ्या पट्ट्यांना हरकत काय आहे आणि आता रंग बदललाय, तो मान्य आहे का? मुळात असं आहे की रस्ता हा कोणाच्या बापाचा नाही आहे. आज तुम्हाला वाटलं या रस्त्याला पांढरी पट्टी मारायची, मारा. उद्या मुसलमानांना वाटेल हिरवी पट्टी मारायची, मारू दे. असं चालेल का? काही कायदे आहेत, काही नियम आहे, त्याप्रमाणे वागायला पाहिजे ना. माझ्या मनात तुमचा धर्म तुमच्या घरी ठेवा, रस्त्यावर नाही आणायचा. आज आपण नमाज पडतात रस्त्यावर, आपण म्हणतो ना की त्रास होतो, मग ह्याचा पण त्रास होतो.
काय आहे याचं कारण की आता शेवटी पट्टी तर BMCने पांढऱ्याची करडी करून टाकली आहे, हे मान्य झालं मग? मुळात हा सांस्कृतिक दहशतवादाचा विषय आहे की पांढरी पट्टी मारून जी ताकद दाखवण्याचा प्रयत्न आहे ना, त्या ताकदीला आव्हान देण्याचा हा विषय आहे. आणि आम्ही त्यांना सांगितलं की आत्ता पट्टीवर मारलाय, पूर्ण रोडला ग्रे कलर मारला पाहिजे. आणि ज्यांनी पांढऱ्या पट्ट्या मारल्यात पब्लिक प्रॉपर्टीचं नुकसान केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही सुद्धा आमची मागणी आहे. या लोकांचे इथे दावे येतात की बाबा आम्ही आमच्या घराच्या जवळ मारलेले आहे, आमच्या स्वखर्चातनं मारलेले आहेत, मग त्याला लोकांची हरकत असण्याचं काय कारण? तुम्ही जर शिकलेले असाल, सवरलेले असाल, तर ही पब्लिक प्रॉपर्टी आहे, तुमच्या घराजवळ आहे म्हणून तुम्ही काय वाटेल उद्या इथे झोपडी बांधाल माझ्या घराजवळची जागा आहे रिकामी म्हणून, असं नाही आहे ना. कायद्याने परवानगी दिली होती की नाही होती हा एवढा प्रश्न तर जैनवाल्यांना विचारा ना. उद्या आपण गणेशोत्सव साजरा करतो, रस्त्यावर करतो, आपण परवानगी घेतो महापालिकेची, यांनी घेतली का परवानगी? म्हणजे तुमच्यासाठी कायदे कानून नाहीत का? तर संदीप देशपांडेंचं हे वक्तव्य, तुमचा धर्म तुमच्या घरी ठेवा असं म्हणणाऱ्या संदीप देशपांडेंना जैन मुनी निलेश चंद्र यांनी काय उत्तर दिलंय ते सुद्धा पहा. ईदच्या समय आणि तिथं नमाज पडतात, पुरा रोड ब्लॉक करतात, पुरं पांढरं होतात, तिथं तुम्ही काळा किनारा कधी जाणार हा प्रश्न आहे. मी जैन समाजाला नम्र निवेदन करतो की तुम्ही शांतता राखा आणि शांतीने यांच्याशी विरोध करू नका. समय और वक्त आने पर इनको जवाब हम सब मिलकर देंगे. तो संदीप देशपांडेला म्हणतो, मी आवाहन करतो की तुम्ही भेंडी बजा मुंब्रामध्ये कधी जाणार. दुसरी गोष्ट, अजून ते मुंब्रामध्ये गेली ती एक प्रतिनिधी होती ओवैसीची पार्टीची कि पूरी माशाअल्लाह पूरे मुंब्रा को मैं हरा कर दूंगी. तो आप वहां पे मुंब्रा में काला करने क्यों नहीं कब जा रहे? ये आपसे मेरा नम्र निवेदन है. जैन मुनी निलेश चंद्र यांची वक्तव्य तुम्ही यापूर्वी सुद्धा कबूतरखान्याच्या आंदोलनात ऐकली असतील. खरंच जैन मुनी हे जैन समाजाचं प्रतिनिधित्व करतात का? कारण जो जैन समाज शांतताप्रिय आहे त्या जैन समाजाच्या मुनीच्या तोंडी ही भाषा शोभते का, हा सुद्धा एक प्रश्न आहे. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का की गेल्या काही काळापासून जैन धर्मीय चांगलेच आक्रमक झालेत. त्याची कारणं काय आहेत याच्या खोलात जर आपण गेलो तर एक प्रश्न उभा राहतो की जैन धर्मीयांची राजकीय स्पेस ते शोधतायत का? मी जे म्हणतोय त्याच्या पुराव्यादाखल काही उदाहरणं पहा. दादरमधल्या कबूतरखान्याबद्दलचं आंदोलन, जैन धर्मियांच्या स्वतःच्या अस्मितेसाठीचं हे आंदोलन होतं. कोल्हापूरमधल्या माधुरी हत्तीसाठीचं हे आंदोलन. विलेपार्लेमधलं तुम्हाला आठवत असेल तर साधारण वर्षभरापूर्वी जैन मंदिर तोडल्यानंतर जैन समाज असाच पद्धतीनं आक्रमक झाला होता. मनविसे विरोधात मीरा रोडमधल्या मोर्चामध्ये सुद्धा जैन व्यापाऱ्यांची संख्या अतिशय मोठी होती. जैनांच्या वसाहतींमध्ये मांसाहार करणाऱ्यांना घर दिलं जात नाही हा आधी पण आपल्याला माहिती असलेला मुद्दा आहे. आणि जैनांच्या पर्युषण पर्वात मांस विक्रीला बंदी घालण्यावरूनही अनेकदा वाद होतात. असे वाद अनेकदा आपण पाहिलेले आहेत, ऐकलेले आहेत. अर्थात हा प्रश्न फक्त पांढऱ्या पट्ट्याचा नाही आहे, तर त्यानिमित्त राजकीय आणि धार्मिक ताकद दाखवली जाते का आणि मराठी माणसाला कमी लेखण्याचा प्रयत्न होतोय का, असे अनेक गंभीर प्रश्न आहेत. काही आकडे पहा, तुमच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडेल. 2011च्या जनगणनेनुसार मुंबईत जैन धर्मियांची संख्या होती 5,09,639 इतकी. मुंबईच्या एकूण लोकसंख्येचा जर विचार केला तर जैन समाजाचं हे प्रमाण 4.10% एकूण लोकसंख्येच्या आहे. आता 15 वर्षांनी वाढलेली संख्या या जनगणनेत आपल्याला समजेलच. आणि अखेरचा मुद्दा तो म्हणजे प्रश्न राजकीय लढाईचा नाही आहे, कारण स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी प्रत्येक जण धर्माचा सोयीनुसार वापर करतोच किंवा करणारच. पण प्रश्न आहे तो सांस्कृतिक दहशतवादाचा आणि त्या आडून सुरू असलेल्या दादागिरीचा. आता तुम्हीच सांगा की आम्ही रस्त्यावर लघवी टाकू, आमच्या बापाचं कोणी काही वाकडं करू शकत नाही, पोलिसांचा बाप आला तरी आम्ही घाबरत नाही, असं जर कोणी म्हणत असेल तर ही दादागिरी का खपवून घ्यायची हा प्रश्न आहे.